नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपली देवपूजा करण्याची योग्य वेळ कोणती आहे, देवपूजा कशी करावी, का करावी, देवपूजा करताना कोणत्या चुका टाळाव्यात, कोणते नियम पाळावेत, सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. बघा, देवपूजा आपण करतो तर त्यालाही काही ना काहीतरी कारण असतं. म्हणजे बघा, आपण ज्या कोणत्याही देवांना मानतो त्या देवतांकडून किती अपेक्षा ठेवतो, दररोज काही ना काही मागत राहतो, त्यांना दररोज गाराने गात राहतो. मग आपण त्या देवांसाठी थोडा वेळ तरी देतो का? कधी त्यांची निस्वार्थीपणे सेवा करतो का? आपण आधी काही ना काही मागत राहतो, हे असं होऊ द्या, ते तसं होऊ द्या. आपल्या सर्व अडचणींचा पाडा त्यांच्या पुढे वाचत राहतो. हे होऊ द्या, मग मी पेढे वाटीन, ते होऊ द्या, मी असं करील. आपल्या मनासारखं झालं तर विश्वास वाढतो, हो देव आहेत, आणि मनाविरुद्ध झालं तर आपण देवांना दोष देत राहतो. पण हे जे काही आपण भोगतो ते आपल्याच कर्माचं फळ असतं. त्यासाठी आपले विचार नेहमी स्वच्छ आणि कर्म चांगले असावेत. आपले कर्मसुद्धा चांगले असावेत, म्हणजे कोणाविषयी मनात ईर्ष्या नसावी, सर्वांशी आपुलकीने वागावं. तेव्हाच आपल्याला केलेल्या देवपूजेचं फळ मिळतं. यात देवांचा काहीही दोष नसतो. तर बघा, देवपूजा तुम्ही सकाळी कधी केली पाहिजे, तर सकाळी तुमची देवपूजा 7 वाजता झाली पाहिजे. आता आपल्याला कामं असल्यामुळे आपण 7ला लगेच देवपूजा नाही करू शकत, तर कमीत कमी 9च्या ते 10च्या आत देवपूजा करून घ्यावी. काही लोक दुपारचे 1 नंतर सुद्धा देवपूजा करतात. तसं अजिबात करू नका. तुमची देवपूजा ही सकाळी 10च्या आतच झाली पाहिजे. देवांना नेहमी पुसायला स्वच्छ असा कॉटनचा नॅपकिन किंवा रुमाल असावा. काही लोक पुसायच्या कपड्याने देव पुसतात. तसेच देवांना स्नान घालताना सर्व देव एकाच तामणात किंवा एकाच ताटात एकत्र ठेवतात आणि वरून पाणी वततात. म्हणजे सर्व देव टाकसुद्धा एकत्रच पुसतात. तर ही खूप चुकीची पद्धत आहे. तसं करू नका. तर काय करायचं आहे, तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे. त्या तामणात तुम्हाला अक्षता टाकायच्या आहेत. अक्षता टाकल्यानंतर एखादं फूल व्हायचं आहे आणि त्याच्यात तुमचा जो कोणता देव आहे त्याच्यात ठेवून तुम्हाला त्या देवाला अभिषेक घालायचा आहे. असं तुम्ही करू शकता. पण बघा, आपल्याकडे एक देव नसतो, तर आपल्याकडे आपल्या देवघरात टाक 4 असतात, 4-5 टाक असतात, देवांच्या मूर्ती असतात. तर बघा, मग आता आपण सगळे एकत्र एकाच पाण्यात करायचं का? तर नाही. बघा, एका देवाला स्नान घातल्यानंतर त्याच पाण्यात दुसरा देव आपण ठेवायचं का? तर तसं करू नका. काय करायचं आहे, एक छोटा पाट मिळतो, तुम्ही त्या तामणात पाट ठेवायचा आहे. आणि जर तुमच्याकडे पाट नसेल तर तुम्ही एक ग्लास घेऊ शकता आणि त्या ग्लासवर तुम्ही देव ठेवू शकता आणि ग्लास पालथा घालायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला देव ठेवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही देवांना अभिषेक स्नान तुम्ही घालू शकता. आता बघा, ज्यावेळेस आपण देवपूजा करायला बसतो त्यावेळेस काही लोक काय करतात, देवपूजा झाल्यानंतर दीप प्रज्वलित करतात. ही सुद्धा खूप चुकीची पद्धत आहे. आपण देवपूजा करायला बसतो त्यावेळेस आपल्याला बसायला एक आसन घ्यायचं आहे. आसन टाकल्यानंतर त्या आसनाच्या पाया पडायचा आहे आणि नंतर आपल्याला खाली बसायचं आहे. खाली बसल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दीप प्रज्वलित करायचा आहे, म्हणजे दिवा लावून घ्यायचा आहे. आता दिवा लावल्यानंतर थेट खाली जमिनीवर ठेवायचा नाही, तर एक डिश घ्यायची आहे. त्या डिशीत अखंड छोटं तांदूळ ठेवायचं आहे आणि त्या तांदळावर तुम्हाला दीप प्रज्वलित करायचा आहे. आणि नंतर त्या दिव्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर स्वतःच्या कपाळाला लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला सुरुवात करायची आहे. कोणतंही काम करताना अग्नीच्या साक्षीनेच करावं. बघा, तुम्ही जर अग्निदेवांना साक्ष मानून अग्नी प्रज्वलित करून तुम्ही देवपूजा केली तर तुमची देवपूजा लवकरच देवांपर्यंत पोचणार आहे. म्हणजे जे कोणतं तुमचं मागणं आहे ते देवांपर्यंत पोचणार आहे. देवांना अष्टगंध आणि देवींना हळदी कुंकू तुम्हाला वाहून घ्यायचं आहे. नंतर तुमच्याकडे जर फुले असतील तर फुले तुम्ही देवांना समर्पित करू शकता. देवपूजा करताना कोणाशी वादविवाद घालायचा नाही किंवा फोनवर बोलायचं नाही. आपण ज्या कोणत्या देवांना अभिषेक घालत आहेत, त्यांची देवपूजा करत आहे, त्यांचं नामस्मरण करतच आपल्याला देवपूजा करायची आहे. देवपूजा करताना सतत उठायचं नाही. देवपूजेला बसण्या अगोदरच तुम्हाला ज्या कोणत्या वस्तू लागतात ते तुम्ही घेऊनच बसायचं आहे. बघा, काही लोक देव हे शोकेसमध्ये ठेवतात. ही वस्तू नाही की काही लोक कोठेही ठेवतात, तर तसं करू नका. देव ही शोकेसमध्ये ठेवायचं नाही. तर काही लोक मुलांना देवांच्या वस्तू खेळायला देतात. काहींच्या सोप्यावर देव पडलेले दिसतात तर काहींच्या बेडवर मुलांनी टाकलेले असतात. देव ही खेळण्यातली वस्तू आहे का? पण बऱ्याच लोकांना याचं महत्त्व कळत नाही. याने आपल्यालाच दोष लागतात आणि वास्तुदोष सुद्धा आपल्या घरात निर्माण होतो. देव आहेत यावर आपला विश्वास असायला पाहिजे.
आणि अनन्य भावेने त्यांना शरण गेलं पाहिजे. दिवसभरात आपण त्यांना 15 ते 20 मिनिटं वेळ दिलाच पाहिजे. 24 तास ते आपल्यासाठी वेळ देतात, मग आपण का नाही थोडा वेळ त्यांच्यासाठी द्यायचा. देवपूजेशिवाय कौटुंबिक जीवन हे एक असुरी जीवन आहे. ईश्वर साक्षीने चाललेला संसार हा लक्ष्मीनारायणचा संसार मानला जातो. आयुष्यातील प्रत्येक घडामोडीत हा ईश्वर साक्षीने व्हायला पाहिजे. तुम्ही जे कोणतं काम करता ते ईश्वर साक्षीने झालं पाहिजे. बघा, त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. तर ही होती मी थोडक्यात सांगितलेली देवपूजेविषयी माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.